तर सध्याची दृश्य मातोश्रीवरची आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली होती। उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले होते। ज्यावेळेस राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले त्यावेळेसचा क्षण सगळ्या कार्यकर्त्यांनी डोळ्यामध्ये साठवून ठेवलेला आहे। 5 जुलै 2025 ला जो विजय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, हिंदी सक्तीवरून जो मुद्दा दोन्ही बंधूंनी लावून धरला आणि सरकारला तो निर्णय बदलावा लागला। याच भेटीमुळे, याच ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे सरकारने आपला निर्णय बदललेला होता। त्या दिवशी आलेले हे दोघेही बंधू एकत्र आणि तोच क्षण आज पुन्हा एकदा सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंची ताकद काय आहे हे दाखवण्याचा कुठेतरी या भेटीमधून आता आपल्याला प्रयत्न दिसतोय। कार्यकर्त्यांनी देखील अशाच भावना व्यक्त केलेल्या आहेत की येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, पुढच्या पिढीला एक चांगलं जीवन जगता यावं यासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा इथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार हे दोन्ही बंधू एकत्र येणार का हे पाहावं लागणार आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात। काही वेळापूर्वीच राज ठाकरे त्या ठिकाणी आलेले होते, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। हा क्षण खरं तर ऐतिहासिक मानला जातोय, कारण वरळीमध्ये एका मंचावर हे दोघंही बंधू दिसलेले होते आणि तोच क्षण आज अनेक कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे। बरोबर आहे। खरं तर या सगळ्या आजच्या या उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो काही सोहळा किंवा जे काही महत्त्वाचे क्षण मातोश्रीवरती आपल्याला अनुभवायला मिळाले आहेत, महाराष्ट्रानं उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांचं, या दोन्ही बंधूंचं एकत्रीकरण पाहिलं आहे। आणि खरं तर एकंदरच या सगळ्या आजच्या भेटीमुळे भविष्यातली काही राजकीय गणितं बदलतात का? कारण आपण पाहिलं असेल सकाळपासून अनेक नेत्यांचा एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना असेल किंवा मनसे असेल, दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे बडे नेते या ठिकाणी येत आहेत। 5 तारखेचा जो मेळावा असेल किंवा त्या मेळाव्याच्या नंतर आज 27 तारखेला जी काही या ठिकाणी दोन बंधूंची भेट झाली, खरं तर 13 वर्षानंतर ज्या गोष्टीचा सातत्यानं उल्लेख होते तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 13 वर्षानंतर मातोश्रीवरती हे दोन भाऊ एकत्र आले। आणि वाढदिवसाचं निमित्त असलं तरी सुद्धा गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर या भेटीला निश्चितच मोठं राजकीय महत्त्व आहे। ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दोन्ही पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत, त्यामध्ये बाळा नांदगावकर असतील किंवा भास्कर जाधव यांनी सुद्धा आपल्याशी बोलताना जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती ती अत्यंत बोलकी होती, की ज्या पद्धतीनं आज दोन बंधू, दोन भाऊ केवळ दोन भाऊ म्हणून भेटत नाहीत तर दोन पक्षप्रमुख म्हणून सुद्धा भेटतात आणि मातोश्रीवरती ही भेट होते। त्यामुळे निश्चितच या भेटीचं महत्त्व ऐतिहासिक आहे आणि या भेटीचे खरं तर रिपरकेशन्स, याचे परिणाम, याचे रिफ्लेक्सेस येत्या काळातले जे काही राजकीय घडामोडी असतील, मग त्या निवडणुका असतील किंवा इतर काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, यावर या दोन्ही भावांच्या एकत्रीकरणाचे पडसाद नक्कीच उमटतील। त्यामुळे दोन्ही भावांचं कौटुंबिक एकत्रीकरण राजकीय एकत्रीकरणाच्या दृष्टीनं वाटचाल करते असा विश्वास अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे प्रत्यक्षामध्ये हे एकत्रीकरण कधी होते आणि जर हे एकत्रीकरण झालं, आता एका शिवसैनिकाने आपल्याशी बोलताना अत्यंत बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, अत्यंत भावनिक अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली की उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असा त्यांनी भावना व्यक्त केली। त्यावर त्यांनी म्हटलं की त्या सरकारमध्ये राज ठाकरेंनी गृहमंत्रीपद भूषवावं। खरं तर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ह्या अत्यंत भावनिक असतात, संवेदनशील असतात, परंतु ज्या पद्धतीच्या भावना शिवसैनिकांमध्ये, मनसैनिकांमध्ये आहेत त्याचा निश्चितच जर परिणाम राजकीय दृष्ट्या पाहायला गेलं तर मुंबई MMR रिजनमध्ये दोन्ही पक्षांना होऊ शकतो। परंतु राजकीय गणित लक्षात घेता हे कितपत शक्य आहे, कितपत व्यवहार आहे, या सगळ्या गोष्टींची चाचपणी झाल्यानंतरच दोन्ही पक्षांकडनं आणि दोन्ही नेत्यांकडनं या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं देखील कळतं। त्यामुळे आजच्या या वाढदिवसानिमित्त झालेली भेट येत्या काळात नेमकी काय परिणामकारक ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।